हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मेडिकल इनसाइट ऑफिशियल. तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम. तर कार्डिओ मीन्स हार्ट. ओके, कार्डिओ मीन्स हार्ट अँड वॅस्क्युलर मीन्स लाईक ब्लड वेसल्स. ओके, जे आपले ब्लड वेसल्स आहेत, आर्टरी आहेत, वेन आहेत आणि कॅपिलरीज आहेत, त्याला आपण ब्लड वेसल्स म्हणतो. ओके, तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमला बघा आपण सर्क्युलेटरी सिस्टम असं सुद्धा म्हणतो. आणि काय काम करते, फंक्शन काय आहे सिस्टमचं, तर बघा ऑक्सिजन आणि न्यूट्रियन्सचे ऑल बॉडीला आपलं प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम करते. तसंच CO2 आणि मेटाबॉलिक वेस्ट जे जनरेट होतं सेलमध्ये, बाय प्रोडक्ट्स तयार होतात. ओके, त्याला आपल्या लंग्सकडे आणि एक्सक्रिटरी ऑर्गनकडे नेण्याचं काम कोण करतं, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम करते. ही कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमचं मेन फंक्शन आहे. तर आता फर्स्ट बघणार आहोत आपण हार्ट. ओके, तर त्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, रिलेशन ऑफ हार्ट, स्ट्रक्चर ऑफ हार्ट, चेंबर ऑफ हार्ट्स आणि वाल्व्स ऑफ हार्ट. तर बघा हार्ट बघणार आहोत. हार्ट हे बघा रफली कोन शेप्ड आहे आणि हॉलो मस्क्युलर ऑर्गन आहे. याची लांबी आहे बघा, लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि वेट आहे बघा 225 ग्राम इन वुमन आणि 310 इन मेल याचं वेट आहे बघा. आणि हार्ट हे बघा स्लाइटली लेफ्ट साईडला हे सिच्युएटेड आहे. जर समजा हार्ट हे राईट साईडला सिच्युएटेड असेल तर काय म्हणतात, तर बघा एक कंडिशन आहे जिथे की नॉर्मलच आहे. बट जर समजा हार्ट हे राईट साईडला सिच्युएटेड असेल तर त्याला आपण म्हणतो डेक्स्ट्रो कार्डिया. डेक्स्ट्रोचा अर्थ होतो राईट. ओके, आणि कार्डियाक म्हणजे हार्ट, कार्डिया म्हणजे हार्ट. तर जेव्हा हार्ट हे राईट साईडला सिच्युएटेड असतं, ही राईट साईड आहे, ही लेफ्ट साईड आहे, तर त्याला आपण म्हणतो डेक्स्ट्रोकार्डिया. ओके, आणि हार्टचा बघा अपेक्स, बघा हा अपेक्स हे डाऊनवर्ड आहे, हे अपेक्स आहे आणि हा त्याचा वरचा जो पोर्शन आहे तो बेसमध्ये येतो. ओके, तर हे हार्ट आहे. आणि हार्ट हे कुठे सिच्युएटेड आहे, तर बघा ही थोरॅसिक कॅव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये की लंग्स आहेत. बघा आपले हे 2 लंग्स आहेत की थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहेत. आणि या 2 लंग्सच्या मध्ये एक कॅव्हिटी असते, त्याला म्हणतो आपण मेडियास्टेनम. तर हार्ट हे मेडियास्टेनम स्पेसमध्ये सिच्युएटेड आहे बघा. आता बघूत आपण रिलेशन ऑफ हार्ट. तर बघा हार्टच्या जे सुपिरियर भागाला काय काय असते, हे बघा इथे बघू शकता तुम्ही. हार्टच्या सुपिरियर भागाला जे ॲओर्टा आहे, ओके, ही ॲओर्टा आहे, असेंडिंग ॲओर्टा, हे आर्च ऑफ ॲओर्टा आणि हे डिसेंडिंग ॲओर्टा खाली जाणार. तर वरच्या भागाला बघा सुपिरियरली ॲओर्टा आहे, ही सुपिरियर व्हेना कावा आहे, हे बघा वरच्या ही सुपिरियर व्हेना कावा आहे ब्ल्यू कलरची. पल्मनरी आर्टरी आहे, इथे बघू शकता ब्ल्यू कलरचे तुम्ही. हे 2 जे आहेत ते पल्मनरी आर्टरी आहेत आणि पल्मनरी वेन आहेत बघा. ही जे रेड कलरचे आहेत ह्या पल्मनरी वेन. ओके, तर ही सुपिरियर भागाला हे स्ट्रक्चर असतात. आणि इन्फिरियर भागाला काय डायफ्रॅग्रम आहे, ही खालच्या साईडला बघा, हे डायफ्रॅग्रम, हे इन्फिरियर भागाला हार्टच्या डायफ्रॅग्रम आहे. अँटेरियरली काय आहे बघा, अँटेरियरली स्टेर्नम असतं, रिब्स असतात आणि इंटरकॉस्टल मसल हे हार्टच्या समोरच्या भागाला असतात. तसं पोस्टिरियरली काय आहे हार्टच्या, बघा पोस्टिरियरली हार्टच्या इसोफेगस असतं. हार्टच्या मागून जे इसोफेगस हे इसोफेगस असतो, हे ट्रकिया असतं बघा, हे ट्रकिया आहे. ओके, जे की असंच हार्टच्या मागून गेलेलं असतं. आणि डिसेंडिंग ॲओर्टा असतं, हे बघा हे जे ॲओर्टा आहे त्याच्यामध्ये बघा ॲओर्टा कसं असतं, असं असतं. हे असेंडिंग ॲओर्टा, हे आर्च ऑफ ॲओर्टा आणि हे खाली जाणारा डिसेंडिंग ॲओर्टा. तर हे खाली जाणारा पोर्शन असतो हा ॲओर्टाचा, तर तो डिसेंडिंग ॲओर्टा हा पोस्टिरियरली आहे. ओके, हे इन्फिरियर व्हेना कावा, जी खालून जी वेन जाते बिग हार्टला हे होते, ती इन्फिरियर व्हेना कावा. आणि थोरॅसिक वर्टेब्रा हे हार्टचे रिलेशन आहेत पोस्टिरियरली. आणि लॅटरली हार्टच्या बघा काय आहे, तर लॅटरली हार्टच्या हे 2 लंग्स आहेत. ओके, हे लॅटरल भागाला हार्टच्या लॅटरल. तर आता बघू स्ट्रक्चर ऑफ हार्ट. तर बघा हार्टमध्ये 3 लेअर असतात. ओके, तर आउटर मोस्ट लेअर असते पेरिकार्डियम, जी मिडल लेअर आहे तिला आपण मायोकार्डियम म्हणतो, जी की पूर्ण कार्डियक मसलनं बनलेली असते. आणि हार्टला कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करण्याचं काम कोण करते,
जी मिडल लेअर आहे मायोकार्डियम तेच करते. आणि जिथे की आपली कंडक्टिव्ह सिस्टमसुद्धा सिच्युएटेड आहे. ओके, तिथेच कुठे असते ते मायोकार्डियममध्ये असते. आणि जे इनर मोस्ट लेअर असते त्याला आपण एंडोकार्डियम म्हणतो किंवा इपिकार्डियमसुद्धा म्हणतो आपण त्याला. तर पेरिकार्डियम तर पेरिकार्डियम बघूत आपण. बघा, पेरिकार्डियम हे ना आउटर मोस्ट लेअर ऑफ हार्ट आहे आणि ही 2 सॅकपासून बनलेली असते बघा. एक आउटर सॅक आणि एक इनर सॅक. ओके, आणि आउटर सॅक कशापासून बनलेलं आहे? आउटर सॅक हे फायब्रस टिश्यूपासून बनलेलं असतं आणि जे इनर सॅक आहे ते 2 लेअर असतात. त्याला इनर सॅकला 2 लेअर असतात आणि ते कशापासून बनलेलं असते? सिरस मेम्ब्रेनपासून बनलेलं असतं ते. ओके, इथे बघू शकता आपण ते सिरस मेम्ब्रेनपासून बनलेले असतो. आणि या दोन्हीमधला जो स्पेस असतो आउटर सॅक आणि इनर सॅक त्याला आपण काय म्हणतो? ज्या स्पेस असतो दोन्ही याच्यामधला त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियम स्पेस म्हणतो. या आउटर सॅक आणि हे बघा पेरिकार्डियम आणि हे आउटर सॅक आणि इनर सॅक आणि या दोन्हीमधला स्पेस असतो त्याला पेरिकार्डियम स्पेस म्हणतो. आणि जिथं की सिरस फ्लूइड असतं. ओके, आणि ते किती असतं? ते 5 ते 20 ml जवळपास ते पेरिकार्डियल फ्लूइड असतं. ओके, बघ परत ही इनर सॅक बघा जी आतमधली लेअर आहे, परत ही 2 याच्यामध्ये डबल लेअर आहे ना, तर ती परत 2 याच्यामध्ये डिवायडेड होते. आउटर लेअरला काय म्हणतो आपण? परायटल पेरिकार्डियम. इथे बघू शकता आपण. ओके, ही परायटल पेरिकार्डियम आणि जी इनर लेअर आहे त्याला आपण विसरल पेरिकार्डियमसुद्धा म्हणतो. ह्या दोन्ही कशामध्ये आहेत? ह्या इनर सॅकमध्ये आहेत. ओके, आणि जे आउटर सॅक आपण मी रेडनं मार्क करतो बघा. ही जी आहे फायब्रस पेरिकार्डियम इथे लिहिलेलं आहे, तर ती आहे आउटर सॅक. ओके, आणि ह्या दोन्ही पण ह्या इनर सॅकमध्ये आहेत. या डायग्राममध्ये आपण बघू शकतो बघा क्लिअरली. जे बघा आउटर सॅक असतं ती फायब्रस पेरिकार्डियम असते आणि जी सिरस इनर सॅक असते त्याच्या बघा 2 असतात. एक परायटल लेअर जी आउटर सिरस पेरिकार्डियमची आहे आणि जी इनर आहे जी की विसरल लेअर असतो त्यालाच आपण इपिकार्डियमसुद्धा म्हणतो. तर ही असते लेअर असतात. आणि ही मायोकार्डियम जी की मसलनं बनलेली असते बघा, आणि ही इंडोकार्डियम सर्वात आतमधली लेअर असते. तर चेंबर ऑफ हार्ट बघा, हार्टमध्ये 4 चेंबर असतात. ओके, जे वरच्या भागाला असतात त्याला ॲट्रियम म्हणतात आणि खालच्या जे भागाला असतात त्याला व्हेंट्रिकल्स म्हणतात. ओके, तर राईट साईडला असल्यामुळे त्याला राईट ॲट्रियम म्हणतात आणि लेफ्ट साईडला असल्यामुळे त्याला लेफ्ट ॲट्रियम म्हणतात. ओके, तर राईट ॲट्रियममध्ये बघा, तर राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड येत असतं बघा बॉडीमधून. कशाद्वारे? सुपिरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कावा. हे जे सुपिरियर व्हेना कावा आहे आणि जी खालून येणारी इन्फेरियर व्हेना कावा आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड कुठे घेऊन येते? राईट ॲट्रियममध्ये. आणि ते राईट ॲट्रियममध्ये ब्लड कुठं जातं परत? ते राईट ॲट्रियममधून ब्लड परत इथं राईट व्हेंट्रिकल आहे, इथं राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. ओके, आणि या राईट व्हेंट्रिकलमधून परत पल्मोनरी आर्टरीद्वारे जे लंग्स आहेत आपले, या लंग्सकडे ऑक्सिजनेटेड ब्लड होण्यासाठी लंग्सकडे जातं. कोणत्या आर्टरीद्वारे? पल्मोनरी आर्टरीद्वारे. ओके, तर आता हे लेफ्ट ॲट्रियममध्ये बघा. ओके, ही जे राईट व्हेंट्रिकलमधून जातं पल्मोनरी आर्टरीद्वारे, तिथे ऑक्सिजनेटेड होण्यासाठी लंग्सकडे जातं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड होऊन लंग्सकडून परत जे पल्मोनरी वेन आहेत त्याच्याद्वारे लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं बघा. इथं लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. ओके, आणि या लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलकडं ऑक्सिजनेटेड ब्लड जातं आणि या लेफ्ट व्हेंट्रिकलमधून पूर्ण शरीराला ॲओर्टाद्वारे ब्लड सप्लाय होतं. सिस्टेमिक सर्क्युलेशन याच्याद्वारे ॲओर्टाद्वारे होतं. आणि हा लेफ्ट व्हेंट्रिकल आहे बघा लार्जेस्ट आणि मोस्ट मस्क्युलर चेंबर आपण आहे. ओके, तर हे झाले चेंबर ऑफ हार्ट्स. आता बघू वाल्व्स ऑफ हार्ट. ओके, तर हार्टमध्ये टोटल 4 वाल्व्स असतात. त्याच्यामध्ये 2 सेमी ॲट्रोव्हेंट्रिक्युलर वाल्व असतात आणि हे 2 सेमी लुनार वाल्व्स असतात बघा. तर फर्स्ट बघूत आपण 2 ॲट्रोव्हेंट्रिक्युलर वाल्व्स. ओके,
जर ते ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स या दोन्हीच्या मधले जे वॉल्स असतात त्याला आपण व्हेंट्रिक्युलर वॉल्स आपण असं म्हणतो. तर राईट साईडला बघा, राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या जे मध्ये वॉल्स असतो त्याला आपण ट्रायकस्पिड वॉल म्हणतो. आणि जे लेफ्ट ॲट्रिया आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आहेत याच्यामध्ये जो वॉल असतो त्याला आपण मायट्रल वॉल्स किंवा बायकस्पिड वॉल आपण म्हणतो. ओके, तर फंक्शन काय आहे वॅल्व्सचं? ओके, तर बघा, जेव्हा आपलं जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं ना, जे व्हेंट्रिकल्स हे कॉन्ट्रॅक्ट होतात, तर त्यावेळेस काय होतं, या व्हेंट्रिकल्समधून हे ब्लड परत ॲट्रियामध्ये जाऊ नये हे प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं? हे जे वॉल्स आहेत ना, हे वॉल्स करतात. ओके, हे जे वॉल्स इथं आहेत ते ब्लड प्रिव्हेंट करतात. कसं बॅकफ्लो होऊ नये त्याचा ॲट्रियामध्ये, हे करण्याचं काम हे दोन वॉल्व्स करतात. तर आता बघूया आपण टू सेमिलर वॉल्स असतात बघा. एक असतं पल्मोनिक आणि दुसरा आहे आयोटिक सेमिलर वॉल्स. ओके, तर जे राईट व्हेंट्रिकलमधून बघा आपण बघितलं होतं की पल्मोनरी आर्टरीमध्ये जातं आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये द्वारे ब्लड लंग्सला जातं. ओके, तसंच लेफ्ट व्हेंट्रिकलमधून कुठे जातं? ॲओर्टामध्ये जातं ब्लड आणि ॲओर्टाद्वारे सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय केलं जातं. ओके, तर हे वॉल्व्स कुठे असतात बघा? पल्मोनिक वॉल्व कुठे असते? हा असतो राईट व्हेंट्रिकल आणि पल्मोनरी आर्टरी याच्यामध्ये. इथे दिलेलं आहे बघा, हे जे आहे जे राईट व्हेंट्रिकल आणि पल्मोनरी आर्टरी यामध्ये ज्याचा वॉल्व असतो तो असतो पल्मोनिक वॉल्व. आणि जे ॲओर्टा आहे, आणि इथं बघू शकतो आपण या डायग्राममध्ये, हे ॲओर्टा आहे आणि हे जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे याच्यामध्ये असतो ॲओर्टिक सेमिलर वॉल्व. ओके, तर फंक्शन काय आहे सेमिलर वॉल्वचं, कशासाठी दिलेले आहे ते? हे बघा, जे प्रिव्हेंट काय करतात ते प्रिव्हेंट ब्लड फ्रॉम फ्लोईंग बॅक इन टू व्हेंट्रिकल्स ड्युरिंग रिलॅक्सेशन. जेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात तेव्हा ब्लड परत येऊ नये इथं, त्याचं काम त्याच्यासाठी प्रिव्हेंट कोण करतं? हे वाल्व करतात. ओके.